राज्यात सध्या 12वीच्या परीक्षा सुरू असून 20 फेब्रुवारीपासून 10वीच्या परीक्षाही सुरू होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील स्कूल बस मालक संघटनेने 5 मार्चपासून राज्यव्यापी अनिश्चितकालीन संपाचा इशारा दिला आहे. पुढील 7 दिवसात त्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभरातील स्कूल बस रस्त्यावर धावणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेच्या तोंडावर घेतलेल्या या भूमिकेमुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बस सेवा बंद झाल्यास लाखो विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र वाहतूकदार कृती समितीनेही पाठिंबा दर्शविल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. ट्रक, टेम्पो, खासगी बस, टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकही संपात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संपामागील मुख्य मुद्दा ई-चलान प्रणालीच्या अंमलबजावणीविरोधात आहे. वाहतूक संघटनांचा आरोप आहे की परिवहन विभाग आणि पोलिसांकडून ई-चलानच्या माध्यमातून मनमानी दंड आकारले जात आहेत, ज्यामुळे लहान वाहन मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक महिन्यांपासून सरकारशी चर्चा करूनही ठोस निर्णय न झाल्याने संपाचा निर्णय घेतल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. आता सरकार या इशाऱ्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तोडगा काढते का, याकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.